एका रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या गंभीर गुन्ह्यानंतर पनवेलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग खडबडून जागे झाले आहेत. या घटनेची तातडीने दखल घेत शहरात राबवलेल्या विशेष मोहिमेत 34 बेकायदा रिक्षा जप्त करण्यात आल्या तर 180 रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पनवेल परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रिक्षा चालकांची मुजोरी आणि बेकायदा रिक्षांचा सुळसुळाट वाढला होता. यापूर्वी अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. मात्र एका निष्पाप प्रवाशावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत रस्ते पिंजून काढले. त्यानुसार दिवसभरात तब्बल 350 रिक्षांची कसून तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तपासणी केलेल्या रिक्षांपैकी 34 रिक्षांकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने त्या अवैध ठरवून जागीच जप्त करण्यात आल्या. तसेच वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 180 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेतून प्रशासनाने 1,68,090 रुपयांचा दंड वसूल केला आहे.